इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात संताप व्यक्त केलाय। धोरणात्मक स्वायत्तता गमावल्याचा मोदींवर गंभीर आरोपही राहुल गांधींनी केलाय। पाहूयात ते नक्की काय म्हणाले। तर आपण पाहतोय त्यांनी ट्विट केलंय, जग एका अस्थिर टप्प्यात प्रवेश करतंय, पुढे वादळी समुद्र आहे, भारताचा तेल पुरवठा धोक्यात आलाय। आपल्या आयातीपेक्षा 40% जास्त तेल हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून आणलं जातं। एलपीजी आणि एलएनजी परिस्थिती आणखीनच बिकट झाली आणि हा संघर्ष आता आपल्या अंगणात पोहोचलाय। हिंदी महासागरात इराणी युद्धनौका बुडाली, तरीही पंतप्रधानांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही। अशा वेळी भारताच्या कारभारावर स्थिरता हवी। त्याऐवजी भारताकडे एक तडजोड करणारा पंतप्रधान आहे, ज्याने आपली धोरणात्मक स्वायत्तता सोडून दिली।